अध्यात्म म्हणजे काय तर आधी आत्म, आत्म म्हणजे आत्म. मग तो माणूस असेल, त्याच्या अंतरंगात कोणी असेल, जे काही आहे ते त्याच्या विषयीचं चिंतन म्हणजे अध्यात्म. खूप आलं म्हणून हुरळून न जाणं, अहममान्यता न वाटणं आणि काहीच नाही आलं म्हणून डिप्रेस न होणं, हा जो बॅलन्स आहे ना, तो म्हणजे अध्यात्म. आशा नावाची बेडी पायात पडली की माणूस जास्त वेगानं धावायला लागतो आणि माणूस हा आशावादी आहे, त्यामुळे तो धावणारच आहे. मला प्राप्त झालेलं, मी स्वीकारलेलं जे जे म्हणून काम आहे ते करणं, याचा अर्थ मी धर्म पाळणं आहे. आज मी फेसबुक उघडलं की अरे हा काय करतोय, हा काय करतोय, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, ह्या सगळ्यामध्ये आपण असं बघायला विसरलोय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टप्पा येतो, कधीतरी माणूस कुठल्या तरी आंदोलित क्षणी हा 100% विचार करतो की मी हे काय करतोय आणि मी हे का करतोय. भावना जरूर व्यक्त झाल्या पाहिजेत, पण त्या व्यक्त होत असताना प्रत्येक ठिकाणी काही वेळानंतर थोडंसं थांबणं. मी जेव्हा इथे होते तेव्हा मला ते चांगलं वाटायचं, तिथे गेले तेव्हा आणखीन चांगलं वाटायचं, पण हे करता करता या धाव घेत असताना कधीतरी माझ्या लक्षात येतं सगळं मिळालं, पण मला आत्मसुख मिळालं का. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जगण्याच्या सर्व क्षेत्राशी निगडीत बोलणाऱ्या आणि त्या अर्थानं, त्या प्रकारानं समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्ती आज आपल्या बरोबर आहेत. मी थिंक बँकवरतीच पहिल्यांदाच स्वागत करतो ज्येष्ठ वक्त्या, निरूपणकार डॉक्टर धनश्री लेले मॅडम. मॅडम, स्वागत आहे थिंक बँकवरती. नमस्कार. खूप वेगळ्या, कदाचित तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितले असतील, एखादं व्याख्यान ऐकलं असेल, एखादं निरूपण ऐकलं असेल, तर या सगळ्या वेगळ्या विषयाचा आजच्या जगण्याशी कसा संबंध आहे, ते सगळं का मॅटर करतं, हे सगळं मला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठीची आजची मुलाखत आहे. हाच पहिला प्रश्न आहे. निरूपण, त्याला जोडून आपण अध्यात्म म्हणू. तुमचं नाव सर्च केलं तर नेटवर दासबोधावरचं तुमचं निरूपण येतं, मनाच्या श्लोकांवरचं येतं, अजून वेगवेगळ्या गोष्टींवरचं येतं. हे सगळं आजच्या काळात कसं काय रिलेव्हंट आहे आणि का रिलेव्हंट आहे? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं गर्दी ऐकायला येते, म्हणजे मलाही कधीतरी असा प्रश्न पडतो की आपण हे 12व्या शतकातलं काहीतरी सांगतोय, 15व्या शतकातलं काहीतरी सांगतोय आणि तरी सुद्धा लोकांना ऐकायचं आहे. मग वक्ता म्हणून मीच माझा विचार करत असते की काय नेमकं सांगितलं गेलं पाहिजे. आजच्या काळाशी रिलेव्हंट जे आहे, कॉन्टेम्पररी, जोपर्यंत आपण हे सगळे विषय जोडत नाही तोपर्यंत ह्या विषय स्वीकारणं समोरनं शक्य होणार नाही. आणि माझ्या असं लक्षात आलं की लोकांना बाकी सगळी गोष्टी येत आहेत किंवा माहिती आहे, परंतु मनशांती किंवा एक शांतपणा किंवा नेमकं ह्या सगळ्याकडे कसं पाहायचंय, जगणं म्हणजे काय, असे प्रश्न पडत असतात आणि त्याचा शोध घेत घेत मंडळी इथपर्यंत येतात. म्हणजे कधी कधी असं वाटतं की त्यांच्या मनात नेमका हाच प्रश्न आहे. आता कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा पुष्कळ असतात. तर त्यांना कधीतरी हा प्रश्न असतो की मन म्हणजे काय, मन शांत करायचं म्हणजे काय. स्ट्रेस हा एक आता सध्याचा अगदी परवलीचा शब्द आहे. म्हणजे अगदी 4थी-5वीतल्या मुलापासून तो कुठल्याही एज ग्रुपला लागू होतो. मग ह्या स्ट्रेसवर काही इलाज आहे का. आणि ह्या सध्याच्या ह्या सोशल मीडियामुळे एक कुठेतरी असा समजही होतोय की आपण अध्यात्माकडे वळलं की आपल्याला मेंटल स्ट्रेस कमी होणार आहे. असा कुठेतरी मला असं वाटतं की ह्या मेंटल स्ट्रेसशी निगडीत नेमकं जगणं म्हणजे काय ते समजून घेऊया. काही वेगळी मंडळी असतात, त्यांना कुतूहल असतं की बाबा ह्या सगळ्या संतांनी इतकी वर्ष हे लिहून ठेवलं, ते का टिकलं. म्हणजे आता गीता आहे किंवा रामायण आहे, किती वर्ष झाली, युगं लोटली, तरी सुद्धा हे टिकलं. तर हे का टिकलं. तर ह्याच्यामध्ये काहीतरी असं चिरंतन तत्व आहे, ते प्रत्येक युगाला लागू पडणार. म्हणजे जमाना बदलत राहील, आपलं जगणं, वागणं, बोलणं बदलत राहील, ही जी मूलभूत तत्व आहेत ती बदलणार नाहीत. आणि ती बदलणार नाहीत म्हणून मला वाटतं हे सगळं वाङ्मय तसं टिकलं. ते नेमकं काय आहे हा शोध घेण्याचाही अनेकांचा प्रयत्न असतो. अशा वेगवेगळ्या आयामातनं लोक ह्या सगळ्याकडे वळतात. काही वेळेला नुसतं ऐकून सुद्धा लोकांना छान वाटतं. म्हणजे अशा सुद्धा कमेंट्स येतात की काही कळलं का, तर फार कळलं अशातला भाग नाही, पण बरं वाटलं. आणि मला असं वाटतं कधी कधी बरं वाटणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग असू शकतो. त्यामुळे एकच एक कारण घेऊन ही मंडळी ऐकतात किंवा एकच एक कारणाने हा रेलेव्हन्स जोडता येईल तर असं नाहीये. प्रत्येकाच्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळे प्रश्न आहेत, काहीतरी वेगळी कुतूहल आहेत, काही ना नुसतंच बरं वाटून घ्यायचंय, अशी सुद्धा मंडळी येतात. पण इथे वळणारी गर्दी वाढतेय हे मात्र नक्की. या सगळ्याचा संबंध येतो मनाशी. बरोबर. थिंक बँकच्याच प्लॅटफॉर्मवरती आपण खूप दिग्गज सायकोलॉजिस्टशी बोललोय, सायकॅट्रिस्टशी बोललोय, सोशल सायन्स मधल्या एक्सपर्टशी बोललोय. सगळ्यांच्या मनाच्या संकल्पना वेगवेगळ्या. तुमच्या मते मन नक्की काय?
संस्कृतची विद्यार्थिनी असल्यामुळे मी पहिल्यांदा त्याच्या धातूकडे जाईन. मन म्हणजे विचार करणे, टू थिंक, आणि त्यातनंच आलेला शब्द आहे तो मन आहे, जे सतत विचार करत राहतं. म्हणजे आपल्याला वाटतं आपण शांत बसलोय आणि मग लक्षात येतं की आपण शांत नाही होत. सतत काही ना काहीतरी विचार चालले. म्हणजे अगदी डोळे मिटून ध्यान करायचा प्रयत्न जरी केला तरी आपलं मन आपल्याला ते करू देत नाही. उलट जेवढा आपण डोळे मिटून शांत व्हायचा प्रयत्न करतो तेवढे अधिक विचार मनामध्ये येतात. म्हणजे मन म्हणजे विचार करणं, आणि त्या विचाराला एक अशी बाबा छान सूत्र आहे किंवा असं काहीही नाही. जगभरातले कुठलेही विचार ते ग्रहण करतं आणि आपल्या समोर ठेवतं. त्यामुळे मन म्हणजे विचार करणं, आणि मन हे विचार करण्याचं जे यंत्र आहे, जे साधन आहे, जे दिसत नाहीये पण जे आहे, असं ते म्हणजे मन. ओके. मनाविषयी आपण बोललो, आणि या मनावर कंट्रोल म्हणूया किंवा मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे, यासाठीचे प्रयत्न, यासाठीचे उपदेश, यासाठीच्या कृती अनादी अनंत काळापासून झालेल्या दिसतात. बरोबर. तर मनावर खरंच ताबा ठेवता येतो का? तुमचा अभ्यास या सगळ्यातला काय सांगतो? मनावर ताबा ठेवणं हे खरोखरीच अवघड आहे. म्हणजे जसं गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय की मनाला आवरणं म्हणजे वाऱ्याच्या झोताला हाताने आवरण्यासारखं आहे. कारण त्याचं एवढी ताकद आहे की आपण ते नाही आवरू शकत. आणि म्हणून ती लहानपणापासून सवय लावणं, हे आपल्या घरातले संस्कार जे आहेत ना, हे मला वाटतं हे मनाला आवरण्याचेच संस्कार आहेत. म्हणजे आता आमच्या घरामध्ये लहानपणी कमी होतं का कशाला, कमी नव्हतं, पण सकाळी चहा बरोबर 2च बिस्किटं घ्यायची. म्हणजे तिसरं घेतलं तर काही बिघडणार नव्हतं, पण ती सवय लावली. हे काय आहे? तेव्हा आम्हाला असं वाटायचं काय हरकत आहे तिसरं बिस्किट घेतलं तर. पण आता लक्षात येतं की ती सवय लागते मनाला, की नाही म्हणायची सवय लागणं हा मला वाटतं ताबा ठेवण्यातला एक महत्वाचा भाग आहे. कारण ते इतकी त्याची ताकद आहे मनाची, ती जर आपण योग्य मार्गाला नाही लावू शकलो तर आपण त्याच्या मागे फरफटत जाऊ शकतो. म्हणजे ते माझी या मना जरा थांबना, तुझे धावणे आणि मला वेदना, हे इतकं खरं आहे कारण त्याची अफाट आहे ताकद. आणि म्हणून तो ताबा ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि ताबा ठेवता येतो का, तर ह्याचा सरावच करावा लागतो. खूप मोठी मोठी माणसं सुद्धा जे अगदी ताबा ठेवलेली स्थितप्रज्ञ अशी आहेत, ती सुद्धा काही वेळेला ढासळलेली आहेतच की. किती ऋषीमुनी हे स्थितप्रज्ञ अवस्थेलाच होते, पण काही वेळेला एवढा रागाचा प्रकोप झालेला आहे की त्यांनी शापही दिलेले आहेत. म्हणजे असं म्हणता येत नाही की मी एकदा मनावरती ताबा ठेवला ना की आता काही नाही, आता झालं, म्हणजे आता भूतकाळ सगळा, असं नाहीये. दर दिवशी त्याचा विचार करायचा. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या अभंगात एका ठिकाणी ते इतकं छान म्हणतात की या मनाला कसं बघा, तर मन मेरो गजू, ती जी टेलरची जी टेप आहे ना, ती टेप रोज बाहेरनं कुठे लावणार, तर मन हाच तुमचं ते टेलरची टेप असल्यासारखं मन हेच माझी मापपट्टी आहे. आणि त्या मनानेच विचार करायचा आहे की मी आज कशी वागले. मला मनावर ताबा ठेवायचा होता, पण तरी सुद्धा नाही, माझं तो काय जी इच्छा निर्माण झाली, त्याला अगदी वासना वगैरे म्हणायची गरज नाही, एक इच्छा निर्माण झाली, त्या इच्छेला मी नाही म्हणू शकले नाही. म्हणजे माझ्या मनावरचा ताबा गेला. पण म्हणजे झालं का, हो मी आज पुन्हा शून्याच्या रेषेवरती येऊन उभी राहिले, ठीक आहे, पण म्हणून उद्या आहे की. हा जो आशावाद आहे तो फार महत्वाचा आहे. आजचा दिवस संपला आणि आज मला मनावर ताबा ठेवता आला नाही म्हणजे झालं, माझं आयुष्य संपलं का? नाही, उद्या मी पुन्हा प्रयत्न करीन. आणि त्यासाठी मन मेरो गजू आहे. रोज रात्री झोपताना एक संस्कृत सुभाषित आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की रोज रात्री झोपताना माणसानं विचार करावा, मी माणूस म्हणून कसा वागलो. आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे, कारण माणूस हा शब्दच मुळी मनधातूतनं आलाय. जो विचार करू शकतो तो माणूस. आणि बाकीची जी पशु आहेत ते सगळे नॅचरल इन्स्टिंक्ट वरती जगतात. मला नेहमी असं वाटतं की काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. हल्ली तर असं वाटतं की ते जास्त चांगल्या वागतात की काय, त्यामुळे पशु आहे असं म्हणणं हा त्यांचा अपमान आहे खरं तर. पण नॅचरल इन्स्टिंक्ट आणि विचार याच्यामध्ये फरक काय, तर मी एकदा अशी तूप कढवत उभी होते आणि त्यावेळेला मला असं वाटलं की ती सगळी बेरी खाली बसते आणि तूप जे अगदी साजूक आहे, चांगला त्याचं सत्व आहे, ते वर येतं. तर मला असं वाटतं की मला एखादी गोष्ट जाम करावीशी वाटते. नॅचरल इन्स्टिंक्ट आहे माझी ती, की आता मला हे करायचंय. पण मी लगेच करते का? नाही, मी थांबते. मी माझ्या विचारांची जी इच्छा आहे तिला मी कढवायला सुरुवात करते. आणि मग माझ्या लक्षात येतं की हे करणं माझ्या एकटीसाठी चांगलं आहे.
पण मी हे केलं तर हे फॅमिलीसाठी चांगलं होणार नाही, समाजासाठी चांगलं होणार नाही. म्हणजे मी काय करते तर विचाराच्या अग्नीवरती माझी इच्छा कळवायला लागते आणि मग जे विवेकाचं येतं वरती ते तूप आहे. त्यामुळे मनाच्या आवर घालत असताना विवेक फार महत्वाचा आहे. मी कशाला आवर घालायचा, कशाला आवर घालायचा नाही. म्हणून आपल्याकडच्या ज्या म्हणी आहेत किंवा जे लहानपणचे संस्कार आहेत ना, ते खूप काही सांगणार आहेत. थोड्यात गोडी. का थोड्यात गोडी? आता आम्ही 2-2, 3-3 तास लहानपणी पत्ते खेळायचो सुट्टीत. त्याच्या वर जर गेलं ना, तर आमची आजी सांगायची, थोड्यात गोडी हं, सारखं नाही. म्हणजे त्याच्यात आहारी नाही जाता कामा. त्याचा आनंद घ्या, पण आनंद घेण्याच्या स्थितीला थांबणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मनावर आवर घालता येतो, पण हा सगळाच संस्कारांचा भाग आहे, विचाराचा भाग आहे. आणि ह्याला हे ग्रंथ मदत करतात हे नक्की. एक फरक असा दिसतो की तुम्ही हे जे सगळं सांगताय, हे सांगणं आणि आज समाजाला आणि जगाला जे हवं आहे याच्यात क्लिअर कट मोठाच्या मोठा फरक आहे. उदाहरणार्थ कन्झ्युमरिझम किंवा ग्रोथ आणि ह्या सगळ्या एकदम प्युअर इकॉनॉमिक टर्म्स ज्या आहेत या सगळ्याचं मूळ असं आहे की माणसानं अधिकाधिक खरेदी करावं, अधिकाधिक कन्झ्युम करावं, तर विकास होईल भारताचा, जगाचा, तर आपण अधिकाधिक श्रीमंत होऊ, म्हणजे कदाचित समाधानी होऊ. हे लॉजिक जे अत्यंत सायंटिफिक पद्धतीनं मांडलं जातं आणि तुम्ही सांगताय ते मनावर ताबा, याचा एकमेकांशी व्यत्यास आहे. याच्याकडे आम्ही कसं बघायचं? हा व्यत्यास खरं सांगू का, हा व्यत्यास लांबनं बघणाऱ्याला कळतो. पण जो त्या परिस्थितीमध्ये ना, तर मी साधं सांगते, आवडतं, आवडलं म्हणून आम्हीच आमची स्वयंपाकघरं एवढी भरून ठेवलेत. हे अशा डिश नव्हत्या, ह्या रंगाच्या नव्हत्या, ह्याच्यावर हे डिझाईन नव्हतं. पण एक दिवस लक्षात येतं की ह्या कशाचीच गरज नाहीये. हे सगळं आम्ही घेऊन ठेवलं. एक टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो की तो सगळं जे जमवलंय ना, हा सगळा पसारा वाटायला लागतो. त्याच्यासाठी वय काही वेळेला फार महत्वाचं असतं. कारण तरुणपणी वाटतं की हे घ्यावं, ते घ्यावं, हे आपल्या घरी असावं, ते असावं. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तो कन्झ्युमर जो हे आहे की आपण ग्राहक म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बघतोय, ते होतं. पण ह्या पुढच्या वाटचालीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टप्पा येतो. कधीतरी माणूस कुठल्या तरी आंदोलित क्षणी हा 100% विचार करतो की मी हे काय करतोय आणि मी हे का करतोय. कधीतरी प्रत्येक माणसाला तेवढा विवेक भगवंतांनी दिलेला आहे. भगवंत म्हणा, निसर्ग म्हणा, जे तुमची ज्याची श्रद्धा असेल ते म्हणा, पण प्रत्येकाला कधीतरी हा विचार करायला लागतो. आणि म्हणून मग आपण ती पुस्तकं वाचतो की तो एक मॉन्क होता, तो मॉन्क नंतर झाला, तो आधी खूप मोठा बिलियनर होता. मग त्याला सगळं वाटलं हे फोल आहे. हे फोल आहे हे वाटण्यासाठी माणूस त्या पातळीवर असला पाहिजे ना आधी. जेव्हा माझ्याकडे नसतं तेव्हा मला त्या गोष्टीचं अप्रूप असतं. समजा माझ्याकडे अगदी तात्पुरतं जगण्या एवढंच काही आहे, तर मला नेहमी असं वाटतं की किती छान आहेत ना हे महाल, किती छान ना रोज ह्या गाडीतनं कधी त्या गाडीतनं जायचं. जेव्हा आपण इथून तिथे जातो, जेव्हा मला ते सगळं प्राप्त होतं, तेव्हाही माणसाचं मन कधी शांत होत नाही. कारण माणसाचं मन म्हणजे असं म्हटलंय की आहुतीमध्ये तूप घालावं म्हणजे अग्नी कधीही शांत होत नाही, तो अधिकाधिक वाढतच राहतो. तसं माणसाचं मन आहे. मी जेव्हा इथे होते तेव्हा मला ते चांगलं वाटायचं, तिथे गेले तेव्हा आणखीन चांगलं वाटायचं. पण हे करता करता या धाव घेत असताना कधीतरी माझ्या लक्षात येतं सगळं मिळालं, पण मला आत्मसुख मिळालं का, मला शांतता मिळाली का, हे सगळं शेवटी कुणासाठी कधीतरी हा विचार येतोच येतो. त्यामुळे त्याला अनुभव, त्याला वय, तुमच्या आयुष्यामध्ये घडणारे काही प्रसंग, या सगळ्यातनं माणूस बाहेर पडतो. पण हा विचार येतो हे नक्की. पण कधीतरी हा जो विचार येतो, हा समजा माझ्या साठीत आला तर त्याचा काय उपयोग? आता त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे ना, म्हणजे आता आपण काय झालंय की 1897च्या एका भाषणामध्ये विवेकानंद असं म्हणाले होते की भारत मागे का पडतोय, हे ते 1897ला म्हणाले. तर त्यांचं म्हणणं असं की आपल्या ह्याच्यातनं अध्यात्म बाजूला केलं शिक्षण पद्धतीतनं. त्याच्यामुळे ना माणसाच्या विचार करण्याच्या ह्या बदलल्या आणि म्हणून सगळं घेणं आलं. पण जेव्हा आपण माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हा फक्त घेणं किंवा उपभोग एवढ्याच गोष्टी घेऊन येत नाही. या उपभोगाच्या बरोबरीनं आपल्याला देणं, त्याग या भावना सुद्धा असतात. पण त्याचा सुद्धा काय म्हणू ना, शिकवण द्यावी लागते. लहानपणापासून ते संस्कार घडावे लागतात. म्हणजे आता आपल्याला काय सांगितलं लहानपणी, 1 तीळ 7 जणांनी वाटून खावा. हे अशक्य गोष्ट आहे ना. आजची मुलं लगेच म्हणतील कशी हे करणार एका तिळाचं. त्याच्यातली भावना काय आहे की तुझ्याकडे आलं ना तर तू ते वाट बर का. आणि हेच उपनिषद सांगतं, तेन त्यक्तेन भुंजीत हा. सगळं त्याचंच आहे, पण वाटून घ्या ना.
उपभोग जरूर घेतला पाहिजे, पण देऊन उपभोग घेतला पाहिजे. त्यामुळे हे आपल्यावरचे हे कमी पडतात संस्कार, असं मला वाटतं. किंवा ही जनरेशन आम्ही कमी पडलो की हे देण्यासाठी म्हणून, की तुला मिळतंय ना तू घे, तुला मिळतंय ना तू घे. त्याच्या मागे जी धाव झाली ती अडवण्यासाठी जे आमच्या आजी आजोबांनी पूर्वी केलं, त्यांच्या आई वडिलांनी केलं, ते आम्ही कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे असं मला वाटतं की हे संस्कार आहेत. किंवा आता विनोबा सांगायचे की तुम्ही हाच एवढा विचार करा की तुम्ही पानभर जेवताय. पण अशी काही मंडळी असतील ना जगात की ज्यांना कधीतरी महिन्यातनं एकदा तरी भाकरीचा चंद्र, जसं नारायण सुर्वे म्हणाले तसं, तो कधीतरी मिळेल. मग त्यासाठी मी काय करावं? तर विनोबांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये एवढीच सोय केली की तुमच्या प्रत्येकाने जेवायला बसायच्या आधी तुमच्या कणगीमधलं किंवा डब्यामधलं एक मूठ धान्य घ्या आणि एका डब्यामध्ये जमा करा. आणि हा संस्कार अगदी छोट्या बाळापर्यंत सुद्धा असू द्या, त्याच्या मुठीने येऊ द्या आणि टाकू द्या. त्याच्या मुठीत किती दाणे येतील, पण त्याच्या मुठीसाठी ते पुष्कळ आहेत. तुम्ही उल्लेख केलात अत्यंत महत्वाचा की स्वामी विवेकानंद असं म्हणाले की अध्यात्म नाही. हे अध्यात्म म्हणजे नक्की काय? काय झालंय, आपल्याकडे अध्यात्म वेगळं आणि जगणं वेगळं, हा जो सगळीकडे आपण आता दुभागले जातोय की काय, अशी मला भीती वाटते. तर हा अध्यात्म आणि जगणं रोजचं किंवा लौकिक पारलौकिक असं काही वेगळं नाहीच आहे. मुळात अध्यात्म म्हणजे काय, तर अधि आत्म. आत्म म्हणजे आत्म. मग तो माणूस असेल, त्याच्या अंतरंगात कोणी असेल, जे काही आहे ते त्याच्या विषयीचं चिंतन म्हणजे अध्यात्म. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की मी आहे, मी म्हणजे नेमका कोण आहे, हेच सूत्र इटर्नल क्वेस्ट ज्याला म्हणतात, कोहम हा आहे. मी आजच्या विद्यार्थ्यांना सांगते की हा कोहम ना, तुम्ही मी कोण असा प्रश्न आहे ना, तुम्ही थोडासा तो बदला आजच्या काळासाठी आणि मी कसा असा प्रश्न करा. म्हणजे कसा मी, तर असा 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 मी. म्हणजे जो स्वॉट अनालिसिस आपण करतो तो काय, मी कसा आहे. आपण आज आपल्याला तेवढाही वेळ नाही स्वतःकडे बघायला. शिर झुकवून या पाय. एकदा तुम्ही स्वतःचं बघा ना कसे आहात, की बाबा माझ्याकडे अमुक कला आहे, मला हे येत नाही, मला राग खूप येतो, मी पटकन सॉरी म्हणायला तयार होत नाही, हा पण मला कोणी असं केलं तर आवडतं. आपण आपल्याला किती ओळखतो. स्वची ओळख म्हणजे अध्यात्म. आणि ह्या स्वच्या ओळखीमध्ये मला वाटतं 2 पायऱ्या आहेत. जेव्हा मी ह्या देहाला स्वची ओळख म्हणते, तेव्हा ते इथलं स्व ओळख आहे की मी अशी आहे बाबा, मी अशी आहे, मला असं आहे, माझे हे आई वडील आहे, तमकं आहे तमकं आहे. ही आणखीन पुढची झाली. त्याच्या आधी व्हायची म्हणजे माझ्या स्वभावाची ओळख, स्वची ओळख, स्वभाव. आपण बरेच शब्द घाईघाईनी म्हणतो म्हणून आपल्याला त्यातला भाव लक्षात येत नाही. स्वभाव, भाव म्हणजे भूभव धातू आहे, असणे. मी असा आहे, स्व असणे कसा आहे, तर तो माझा स्वभाव आहे. त्यामुळे ह्याच्या 2 पातळ्या आहेत. एक मी माझा स्वभाव शोधणं, आणि कधीतरी कुणाला तरी असं वाटतं की हे म्हणजेच मी आहे का? नाहीये. जसं मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुमचा दृष्टीचा डोळा पाहू गेला. म्हणजे काय, तर मी काय म्हणते, माझी ना डोळ्याची दृष्टी थोडी जरा कमी झाली हा सध्या. म्हणजे मी कुठला विचार करते, माझ्या डोळ्याच्या दृष्टीचा. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात, मला सांगतात की तू फक्त हा विचार करतेस ग, पण ह्या डोळ्याला दृष्टी देणारा कोणीतरी आतमध्ये आहे ना. आणि मग भीतरी पालटू झाला, माझा सगळा प्रवास आत सुरू झाला की आत काय आहे बाबा असं. मग त्याला कोणी चैतन्य म्हटलं, कोणी त्याला आत्मा म्हटलं, कोणी त्याला प्राण म्हटलं. तर काहीतरी आतमध्ये अशी गोष्ट आहे. नाहीतर मग गेलेल्या माणसाचे पण डोळे उघडे असतात, त्यालाही सगळं दिसायला हवं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या इंद्रियांना शक्ती देणारं कुणीतरी आतमध्ये आहे, त्याला आत्मा असं म्हटलं. आणि त्याचा विचार तो अधिआत्म. आणि म्हणून त्याला हा आता मी अध्यात्मात शिरले, आता मी जगण्यात शिरले असं होतच नाही. मी सगळीकडेच आहे ना. म्हणून अध्यात्म म्हणजे काय, तर स्वची ओळख जी 2 पातळ्यांवर होऊ शकते. एक स्वभावाची ओळख, एक व्यक्तिमत्वाची ओळख, आणि दुसरं ह्या देहाच्या पलीकडे काही आहे का ह्याची ओळख. आणि इथेच हा कक्षेमधला थोडासा भेद येतो. आणि दुसरी अध्यात्माची सगळ्यात सोपी व्याख्या म्हणजे जागरूकता, सतत जाग असणं. आणि म्हणून गीतेमध्ये पण म्हटलंय की या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी. इतर मंडळींसाठी जी निद्रेची वेळ आहे तिथे संयमी मात्र जागा असतो. म्हणजे इतर गोष्टींमध्ये विचार करावा असं सर्वसामान्यांना जिथे वाटत नाही, तिथे योगी पुरुषाला मात्र वाटतं. म्हणून ते जाग असणं, अंतरंगातली जाग म्हणजे ही अध्यात्म. मग मी खूप गोष्टी घेते, आता मगाचंच उदाहरण घेतलं, मी खूप गोष्टी घेते, या
ताटल्या घेतल्या, त्या घेतल्या, अमकं घेतलं, तमकं घेतलं. कधीतरी मला आतून जाग येते की अगं खरंच एवढ्याची गरज आहे का? हे जागं असणं एवढूसं सुद्धा तुम्ही अध्यात्माकडे वळलात. तुम्हाला कधीतरी थांबून मागे येऊन विचार करावासा वाटला. त्या वेगात मी धावत नाही पुढे गेले. मला असं वाटतं ही साधी सोपी व्याख्या आहे. त्याच्यासाठी अगदी गुहेत बिहेत जाण्याची काही आवश्यकता नाही. गुहेत जायला नको, पण असं आपण गृहीत धरू की मी किंवा हे बघणारा श्रोता 30ला 40ला जो भौतिक जगात आहे, खुश आहे, IT जातोय, त्याला पदोन्नती हवी आहे, सगळं हवं आहे, आणि ही मुलाखत बघितल्यानंतर त्याला या क्षणी असं वाटलं की मला अध्यात्माबद्दल रुची आहे, तर त्यानं पहिलं पाऊल काय उचलावं? त्यांनी जे आपल्याकडे ग्रंथ आहेत त्याचा एखाद्या ग्रंथाचा धांडोळा घ्यावा. त्याच्यामध्ये सोपं मनाचे श्लोक आहे, भगवद्गीता आहे. आता गीतेचं सुद्धा आपल्याकडे इतकं काय म्हणून आपल्याकडे लोकशाही आहे आध्यात्मिक. त्यामुळे मी गीतेला ह्या पद्धतीनं बघितलं म्हणून तुम्ही ह्या पद्धतीनंच बघा असं नाही. तुमचं जे मत आहे ते तुम्ही तुमचं गीतेला लावा. पण अशा ह्याने गीता थोडीशी पुढच्या ह्याच्यात म्हणूया आपण, पण मनाचे श्लोक आहेत किंवा दासबोध आहे किंवा साध्या गोष्टी आहेत अध्यात्मातल्या. आता मी म्हणते तसं की हे अध्यात्मातल्या म्हणण्याचीच गरज नाही. रोजच्या जगण्यातला हा एक विचार आहे. जसं धावत सुटावं हा एक माझा विचार आहे, तसं कधीतरी धावताना थांबावं हा एक विचार आहे. आणि धावताना थांबावं का? मी दमले म्हणून? हो, दमले म्हणूनच माणूस थांबतो. तो दमला नाही तर कधीच थांबणार नाही. आपल्याकडे एक सुंदर संस्कृत श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आशा नावाची एक बेडी आहे, आणि सामान्यपणे बेडी काय करते तर माणसाला तिथल्या तिथे खिळवून ठेवते, बरोबर? पण आशा नावाची बेडी पायात पडली की माणूस जास्त वेगानं धावायला लागतो. आणि माणूस हा आशावादी आहे, त्यामुळे तो धावणारच आहे. मग तो कधी थांबतो? जेव्हा त्याला दमतो तेव्हा. खूप हवंय, खूप गोष्टी हवेत, आणि आता तर सगळं वन क्लिक अवे. त्यामुळे इतक्या गोष्टी त्याला दिसतात की हे हवं मला, ते हवं मला, ते हवं. पण हे धावताना कधीतरी दमछाक होते, माणूस थांबतो, आणि त्या थांबताना पुन्हा जरा मागे येऊन लांबून बघूया एक आढावा घेणं. तर मला असं वाटतं की ते अध्यात्म आहे. हे मान्य आहेच, पण हे जितकं बोलायला सोपं आहे तितकं कृतीत अवघड वाटतं. याचं कारण असं की कितीही तुम्ही नाही म्हणा तरी मला 4 लोकांनी लाईक केल्यावर चांगलं वाटतंच. 6 वर्ष चॅनल चालवल्यावरही आज मी दर 2 तासांना किती व्ह्यू आले हे बघतोच. तर ह्याला, आणि मला माहिती आहे की हे बघण्याची गरज नाही तरी मी बघतो की तसंच वागतं माझं मन. मग अशा वेळेला जेव्हा लोक तुमच्याकडं कसे बघतायत आणि काय म्हणतायत हे इतकं महत्वाचं होत असेल, तर मग आत बघण्यापेक्षा बाहेर बघण्यातच मला जास्त वेळ जातो ना. हो, जरूर बघावं की. अरे आपला विकास जर होत असेल तर त्याचा आनंद माणसाला होतोच आहे. 2 तासापूर्वी मला काय 10,000 व्ह्यूज होते, आणि आता मी बघितलं तर मला 12,000 आहेत. म्हणजे ह्या मधल्या 2 तासात 2,000 लोकांनी पाहिलं. आनंदाची गोष्ट आहे, बघितलंच पाहिजे, कारण तुमचं उद्दिष्ट पुढे चाललंय. पण समजा आत्ता ह्या व्हिडिओला किंवा एखाद्या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आले आणि नंतरच्या कुठल्या तरी ह्याला नाही आले, तर त्यांनी अस्वस्थ न होणं आणि त्याला प्रचंड लाईक्स आले म्हणून हुरळून न जाणं हे अध्यात्म आहे. म्हणजे जे घडलंय ते ओके म्हणणं आणि त्याचा आपल्या जीवनावर परिणाम नाही होऊ देणं, की नाही जाता एवढं आम्ही केलं, आम्हाला काही मिळालंच नाही, आम्ही केलं. काय होतं बऱ्याचदा त्या लाईक्स अँड डिसलाईक्स वरती माझं सगळं पुढचं माझं काय म्हणून मनाची अवस्था अवलंबून राहायला लागते, की मला नाही लाईक्स आले म्हणजे मी अगदीच नाहीच आहे कोणी, असं नाहीये. मी आत्ता करून ठेवलंय. प्रत्येक गोष्टीची पण एक वेळ यावी लागते. जसं अनंताची कळी झाडावर आल्यानंतर त्याचं फूल व्हायला मध्ये कितीतरी दिवस जावे लागतात, आणि एखादी दुसरं झाड असतं कळी आल्या क्षणी पुढच्या 15व्या मिनिटात ती उमलते. तर हाही विचार करावा की ह्याला वेळ लागेल कदाचित. हा पेशन्स, हा धीर धरणं, किंवा खूप आलं म्हणून हुरळून न जाणं, अहममान्यता न वाटणं आणि काहीच नाही आलं म्हणून डिप्रेस न होणं, हा जो बॅलन्स आहे ना तो म्हणजे अध्यात्म. ह्यालाच वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं. सर्वाधिक त्यातला निदान मला माहीत असणारा मार्ग म्हणजे जो भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. खूपदा असं कन्फ्युजन होतं की जर का मी फळाची अपेक्षाच धरायची नाहीये तर मी का करायचं, आणि विरक्ती किंवा सुख आणि दुःख न वाटणं म्हणजेच अध्यात्म आहे का? पण खरं तर सुख आणि दुःख वाटणं तर चांगलं आहे. तर ह्याच्यात मी तरी कन्फ्यूज होत आलोय. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की सुख आणि दुःख न वाटणं म्हणजे विरक्ती नाही. आपण मानव म्हणून जन्माला आलोय, त्यामुळे त्या भावना असणारच आहेत. मी सुख मला वाटलंच पाहिजे, त्याचा आनंद मला झालाच पाहिजे, मला आनंदाने 4 उड्या मारता आल्याच पाहिजेत.
ते जर मी केलं नाही तर मी मानव म्हणून कमी आहे, किंवा मला वाईट वाटलं तर माझ्या डोळ्यातनं पाणी आलं म्हणून काही फरक पडत नाही. उगाच आपल्याकडे त्या संकल्पना आहेत की पाणी दाखवायचं नाही का? जर मला तेवढं वाटलंय ना, तर मला वाटणार. त्या भावना आहेत माझ्या, त्या भावना मी व्यक्त करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या भावना व्यक्त झाल्या नाहीत तर अनेक पुढे प्रश्न येऊ शकतात, शारीरिक, मानसिक सगळेच. त्यामुळे त्या भावना व्यक्त करता आल्याच पाहिजेत. भावना व्यक्त न करणं म्हणजे अध्यात्म नाही. भावना जरूर व्यक्त झाल्या पाहिजेत, पण त्या व्यक्त होत असताना प्रत्येक ठिकाणी काही वेळानंतर थोडंसं थांबणं, की बाबा आता काही नाही, आता काहीच होणार नाही. लक्षात ठेवावं की प्रत्येक बिंदू पुढे चाललेला आहे, हे असंच्या असं राहणार नाहीये, सतत बदलत राहणार आहेत गोष्टी. म्हणून आपल्याकडे घटिका यंत्राचं उदाहरण दिलं जातं, रहाटगाडग्याचं, की रिक्ता जे आहेत झालेले ते पुन्हा भरिता होतात, आणि जे भरलेले आहेत ते पुन्हा रिक्त होतात. त्यामुळे त्या सुखाचा उन्माद होऊ नये एवढी काळजी फक्त घ्यायची. बाकी सुख व्यक्त केलंच पाहिजे, आनंद व्यक्त झालाच पाहिजे, दुःखही व्यक्त झालंच पाहिजे, रडायला आलं तर रडलंच पाहिजे. हे उगाच आपल्याकडे ना असं चौकोनी अध्यात्म करून ठेवलंय. असं अजिबात नाही. सगळ्यात परमपुरुष जो कृष्ण आहे त्यांनी ह्या सगळ्या भावना व्यक्त केल्यात की, पण त्याला हे माहिती आहे ना की बाबा हे बदलणार आहे, हे कायम राहणार नाहीये. हे एवढं जाणीव ठेवणं. म्हणून मी म्हटलं अध्यात्म म्हणजे जागरूकता, की ही जाणीव मनामध्ये सतत जागी असणं. हे आलं की विरक्त होण्याची गरज नाही. राईट. तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख केलात म्हणून आजच्या घडीला, आजच्या पिढीला, या क्षणी तुम्हाला श्रीकृष्णांबद्दल सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? सुरेश भटांच्या गझलमधलं ते सांगते की गुंतुनी गुंत्यात सारा, साऱ्या पाय माझा मोकळा. तो सगळ्यात आहे पण कशात नाही. त्याला कशाचं श्रेय नकोय, त्याचं कुणाशी प्रत्यक्ष वैर नाही. अर्जुनाला पण त्यांनी सांगताना काय सांगितलं, तू लढ पण निर्वैर होऊन लढ. हे किती अवघड आहे मला सांगा. द्वेषाची भावना मनात ठेवू नकोस. मग लढायचं कसं? द्वेष नाही मग लढायचं कसं, हा प्रश्न पडतोच ना. मग द्वेष नसताना लढणं म्हणजे काय, तर तेच संपूर्ण गीतेभर त्यांनी सांगितलंय वेगवेगळ्या ह्यानी, की बाबा रे तुझा हे युद्ध तुझ्यासाठी होत नाहीये. तू म्हणतेस किम नो राज्य न गोविंद किम भोगेर जीविते नवा, मला काय करायचंय राज्य, कुठल्या कशाला हवे ते भोग. तर तू पहिलं लक्षात घे, हे तुझ्यासाठी होत नाहीये. यातनं तू तुझा फायदा बघू नकोस. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण त्यांच्यापर्यंत सगळी शिष्टाई केलेली आहे. त्यांना सगळ्यात जास्तीत जास्त सोपे मार्ग सांगितलेत, पण धर्मानं वागा एवढं सांगितलंय. एखाद्याचा अधिकार असताना त्याला काहीही न मिळू देणं हा अधर्म आहे, आणि त्यांना त्याची जाणीव नाहीये पुन्हा पुन्हा करून देऊन सुद्धा. मग आता हा एकच मार्ग राहतो. म्हणून तू लढताना फक्त एवढंच लक्षात ठेव की हे आपण अधर्माच्या विरुद्ध लढतोय. हा माझा शत्रू आहे म्हणून मी लढत नाही, तर हा अधर्माच्या विरुद्ध लढतोय. त्याला उद्या मला समजावता आलं तर मी समजावेन सुद्धा. रामायणामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा खरं आणि रामचंद्रांचं युद्ध चाललंय तेव्हा रामचंद्र युद्ध करता करता सुद्धा त्याला 4 चांगल्या गोष्टी सांगतायत की अरे कशाला तू असं वागतोयस, जे अयोग्य आहे त्या ठिकाणी तू का जातोयस, तू धर्माचा थोडा तरी विचार कर. हे सांगण्याचं कारण का, तर लढताना का होईना पण जर त्याला पटलं आणि जर तो थांबला तर एक जीवहत्याही टळेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक संधी देईल त्याला कुठेतरी अंतर्मुखता येऊ शकते. आणि म्हणून सांगताना सुद्धा हेच सांगितलं की निर्वैर होऊन लढ. म्हणून सगळ्यात आहे पण कशात नाही. आपली गडबड अशी होते, आपण सगळ्यात असतो आणि सगळ्यात असतोच, म्हणजे कुठे कुठे च लावायचा हा प्रश्न आहे, की करून सुद्धा आपण झटकन मागे येत नाही. नाथांनी याच्यावर फार छान सांगितलंय की वाऱ्याची झुळूक असते. दत्तगुरूंनी जे स्वतः एवढे सद्गुरू आहेत त्यांनी 24 गुरु केले, तर त्याचं सुंदर वर्णन नाथ महाराजांनी केलंय. तर नाथ म्हणतात की वाऱ्याकडनं काय शिकायचं, तर चांचल्य शिकायचं. तर आपण लगेच विचारतो त्यांना, पण चांचल्य हा दोष आहे ना. म्हणजे एक मूल आहे, इकडे तिकडे नाचतायत, आपण म्हणतो अरे वा छान खेळगडी हो चांगला. खूप झालं की आपण काय म्हणतो, व्रात्य आहे नुसता. चांचल्य हा गुण मानला जात नाही आपल्याकडे, तो दोष मानला जातो. नाथ म्हणतात थोडी दृष्टी बदलून बघा. वाऱ्याची झुळूक आली, आपण सगळे गरम होतो, आपल्याला उकडताय, घामाचे बिंदू वगैरे येत आहेत, ती येते झुळूक, आपल्याला काही काळासाठी आनंद देते, पुढे जाते, आणि पुढून मागे वळून बघत नाही, थँक्यू म्हणताय का नाही. ती येते, तिचं काम करते, ती तिथे अडकत नाही, ती तिथून निघून जाते. त्यामुळे न अडकता आपल्याला जेवढं काम आहे तेवढं करावं. हा खूप काय म्हणून हा आदर्शवादाचाच खरं तर मुद्दा आहे. हे साधलं तर माणूस योगीच होईल, पण हा त्यातला मुख्य भाग आहे की कसं असावं, तर असावं
पण योग्य वेळेला बाहेर पण पडता आलं पाहिजे, हे ते असणं आहे. तुम्ही 2 शब्दांचा उल्लेख केला, एक धर्म आणि दुसरा काय योग्य काय अयोग्य. तर मला 2 प्रश्न आहेत, मी एका पुढे एक विचारतो. एक, आजच्या काळात 21व्या शतकातल्या माणसाचा माझा धर्म काय, हा एक भाग. आणि याला जोडूनचा प्रश्न असा की आजच्या जगामध्ये योग्य अयोग्य हे ब्लॅक अँड व्हाईट नाही राहिलेलं. एखाद्याला जे योग्य वाटतं ते दुसऱ्याला अयोग्य वाटू शकतं आणि दोघंही त्याच्या त्याच्या जागी जेन्युइन असतात. आणि ते ग्रे शेड्स ऑफ ग्रे मध्ये मूव्ह होत राहतं असं दिसतं. तरी तसं आहे का? असं असेल तर मग योग्य अयोग्याचा निकष कसा ठरवायचा? असं धर्म काय आणि योग्य अयोग्याचा निकष काय? बरोबर. धर्म म्हणजे मुळात रिलिजन नाहीच, आपल्याकडे ती संकल्पनाच नाहीये. गीतेमध्ये तर धर्म हा शब्द कर्म, स्वकर्म. आणि आपल्याकडे आपण म्हणतो ना की हा गृहस्थ धर्म आहे बरं का, हा विद्यार्थ्याचा धर्म आहे बरं का. तर धर्म म्हणजे काय की त्या पद्धतीनं वागली की माझी धारणा होते, मी खाली घसरत नाही. तर धर्म म्हणजे धरून ठेवणे. आणि ते धर्म मी गमतीत म्हणते की मग धर्म, मग त्याच्यासाठी काय करायचं? कर्म. त्यामुळे धर्म याचा अर्थ कर्म असा आहे. त्यामुळे मला किती वेगवेगळे धर्म आहेत. एक मी आई असेल तर मला एक आईचा धर्म आहे, गृहिणीचा धर्म आहे. शिक्षिका असेल मी तर मला तो धर्म आहे. म्हणजे एक माणूस एका धर्मात नसतोच कधी, असंख्य धर्म त्याच्या भोवती असतात. म्हणजे त्या पद्धतीनं त्या भूमिकेमध्ये त्यानं वागणं, ह्यातला सोपं करून सांगू तो धर्म आहे. त्यामुळे धर्म म्हणजे अमुक धर्म, हिंदू, मुस्लिम हा फार नंतर आलेला विचार आहे. धर्म म्हणजे धारणा करणारा. आणि प्रत्येक माणूस जोपर्यंत स्वतःच्या कामात संपूर्णपणे राहत नाही तोपर्यंत समाजाची धारणा होत नाही. म्हणून समाजाला वर खेचतो तो धर्म. प्रत्येक शिक्षक असं म्हणायला पाहिजे की मला हा धर्म आलाय ना शिक्षकाचा, तर मी संपूर्णपणे 100% शिक्षक म्हणून काम करेन. असं जर झालं तर समाज कधीच खाली जाणार नाही. प्रत्येक ठिकाणी तो वर धरला जाईल. त्याला धर्म म्हटले. आणि म्हणून प्रत्येक माणसाचा एक धर्म आहे, घराचा एक धर्म आहे, घराच्या बाहेर पडल्यानंतर एक सोसायटीचा आपला एक धर्म आहे, रस्त्यावरचा एक धर्म आहे, शहराचा एक धर्म आहे. आणि यातनंच विवेकानंदाने एक अप्रतिम संकल्पना मांडली, सार्वजनीन धर्म, युनिव्हर्सल रिलिजन. की मला प्रत्येक ठिकाणी धर्म आहे. मग मी जेव्हा विश्वाच्या पातळीवर जातो तेव्हा मला एक वैश्विक धर्म असला पाहिजे. माझा जो धर्म आहे तो आहेच आणि माझे जे अनेक धर्म आहेत ते आहेतच, पण मी या विश्वाचा पण नागरिक आहे ही भावनाही माझ्या मनामध्ये सजग असली पाहिजे. त्याला त्यांनी युनिव्हर्सल रिलिजन असं म्हटलं. त्यामुळे धर्म म्हणजे मला प्राप्त झालेलं, मी स्वीकारलेलं जे म्हणून काम आहे ते करणं, याचा अर्थ मी धर्म पाळणं आहे. आणि आता योग्य आणि अयोग्य, मुळात कुठल्याच काळामध्ये आपल्याकडे चूक आणि बरोबर असं कधीच काही नव्हतं. कारण प्रत्येकाचं परिप्रेक्ष्य वेगळं असतं. मी ह्या भूमिकेतनं जेव्हा पाहते तेव्हा मला असं वाटतं नाही हे चुकलेत बरं का. त्या भूमिकेतनं जेव्हा ती मंडळी पाहतील, कुणी असेल, तर तेव्हा त्यांना वाटेल की मी अयोग्य आहे. कारण प्रत्येकाची एक धारणा असते. त्यामुळे योग्य अयोग्य असं हे योग्यात टाका असे कंपार्टमेंट स्वतंत्र डबे करताच येत नाही. त्या परिस्थितीवरती ते असतं. म्हणजे आता बघू, मला पटकन उदाहरण सुचलं तर सांगते की अमुक एखादी गोष्ट करावी का न करावी, आत्ता माझ्यासाठी आवश्यक गोष्ट कुठली आहे आणि ती न करता जर मी दुसरं काही केलं तर ते अयोग्य आहे. म्हणजे आता मला उदाहरण सुचत नाहीये, पटकन सुचलं तर मी सांगेन तुम्हाला. पण आवश्यक गोष्ट असताना जी मी आता ही करायलाच हवी आहे, ही गोष्ट समोर असताना जर मी ती केली नाही तर ते 100% अयोग्य आहे. पण मला दोन्हीकडे ऑप्शन आहे. मी हे केलं तरी चालणार आहे, मी ते केलं तरी चालणार आहे. मग तिथे योग्य अयोग्य भेद येतच नाही. मुळात अशी कुठलीही दृढ रेषा नाही की हे योग्य आणि हे अयोग्य. प्रत्येक माणसाच्या धारणेनुसार ते ठरू शकतं. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं ते मला योग्य वाटत नाही. मी साधं म्हणते की मला गुलाबजाम आवडतो, तुम्हाला दुधी हलवा आवडतो. मी असं म्हणू शकत नाही ना की हे काय तुम्हाला का नाही आवडत गुलाबजाम, नाही आवडत मला. योग्य अयोग्य हे इतकं साधं करता येणार नाही, पण तरी सुद्धा प्रत्येकाचं योग्य अयोग्याची विचारधारा वेगळी असते. एवढंच लक्षात ठेवावं की ग्लोबल गुड जे आहे ना ते योग्य आहे. मी अगदी प्रॅक्टिकल उदाहरण 21व्या शतकात आयटीतल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलताना 2-4 डिफरन्स ऑफ ओपिनियनचे मुद्दे दिसतात. उदाहरणार्थ वेस्टर्न इन्फ्लुएन्सचा आउटफिट असावा का देशी असावा, घरचे संस्कार, आजूबाजूचं जग, याच्यामुळे डिफरन्स ऑफ ओपिनियन तयार होतो, योग्य अयोग्य तयार होतं. त्याच्याहून अधिक पुढे गेलं तर सोशल ड्रिंकिंग करावं का नाही ह्याच्यावरून योग्य अयोग्याचा तयार होतो. सो हे
दिसतात आजूबाजूला, हे योग्य आहे का अयोग्य आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, आणि दोन्ही बाजू तितक्याच ताकदीनं, तितक्याच लॉजिकली हे एक्सप्लेन करताना दिसतात. अशा परिस्थितीचं आकलन तुम्ही कसं कराल? त्या त्या व्यक्तीवरती आहे. मी माझा पेहराव घातला, तो पेहराव माझ्या शरीराला योग्य आहे का? मी जिथे जातीये तिथे तो पेहराव योग्य आहे का? आता तिथे मात्र मी योग्य आणि अयोग्य म्हणू शकते. मला कसा दिसतोय हा सुद्धा योग्य अयोग्यामध्ये मोडत नाही. तो मला वाटला घालावासा, भले मला नसेल चांगला दिसत, तरी तो मला घालावासा वाटला, ही माझी इच्छा आहे. पण मी जिथे जाते, आत्ता जे निमित्त आहे, जे औचित्य आहे, त्याला हे योग्य आहे का अयोग्य आहे हे मात्र नक्की ठरवता येतं. त्यामुळे खरं सांगायचं तर बाहेरनं कोणी म्हणूच नाही की हे योग्य आहे का अयोग्य. हा, मी मगाशी म्हटलं तसं ग्लोबल गुडच्या इथे असेल ना, की आता उद्या तुम्हाला एखाद्या सभेला जायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुम्हाला काही महत्त्वाचं काम करायचं आहे, त्याच्या आधी कुठल्याही पद्धतीचं सेवन करणं म्हणजे ड्रिंकिंग म्हणा, तर ते 100% अयोग्य आहे. ते त्या व्यक्तिगत माणसासाठी सुद्धा अयोग्य आहे आणि सभेसाठी सुद्धा अयोग्य आहे. मग तिथे ते 100% अयोग्य झालं. पण तिथे पुढे काहीच तुम्हाला करायचं नाही, तर मग तुम्ही घेणं किंवा न घेणं हे तुमच्या शारीरिक क्षमतेवर आणि तुमच्यावरच्या संस्कारावर अवलंबून आहे. मुळात त्याच्यासाठी कुणी कोणाला पटवायचीच गरज नाहीये, की मला हे योग्य वाटलं आणि तेवढं स्वातंत्र्य आपल्याला कायम दिलेलं आहे. या सगळ्यात एक मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे विवेक डेव्हलप करण्याचा. बरोबर. विवेक डेव्हलप करता येतो का? येत असेल तर तो कसा करावा? आता हा फार मोठा प्रश्न आहे, कारण विवेक चा अर्थ मुळात निवड आहे. त्याच्यातला धातू पुन्हा बघितला तर विचय म्हणजे शोधणे, निवडणे. तर ह्याच्यामधला विवेक हा डेव्हलप करणं म्हणजे काय, तर कधी योग आता हे पुन्हा सगळं म्हणतात ना, की हा शेवटी अनुभवाचा प्रश्न आहे. असं उत्तर देणं कदाचित अवघड आहे. हा संस्कारांचा प्रश्न आहे. विवेकचा साधा अर्थ मी आत्ता काय केलं पाहिजे, कुठला निर्णय मी आत्ता घेतला पाहिजे, काय निवडलं पाहिजे, याला विवेक म्हटलेलं आहे. आणि तो डेव्हलपच करावा लागतो. वेगवेगळ्या परिस्थितीत आपण ऐकत असतो ना गोष्टी, की हे माझ्यावर झालं तर मी काय निर्णय घेतला असता, या परिस्थितीमध्ये मी असते तर मी काय निर्णय घेतला असता. हा खरं सांगायचं तर एक मानसिक अभ्यास आहे. हा स्व अभ्यास आहे. ह्या परिस्थितीमध्ये मी असते तर मी काय केलं असतं. मी बाहेरनं बोलायला एकदम तयार असते, त्यामुळे मी लांबून अनेक गोष्टी करू शकते. पण आता ह्या घडीला मी तिथे असते तर काय केलं असतं, मी कुठला त्याच्यामध्ये निर्णय घेतला असता. हा स्व अभ्यास आहे. हा सतत आपण करत राहिलं पाहिजे, की हे योग्य आहे का अयोग्य आहे, मी कुठली बाजू घेतली पाहिजे. आणि आत्ताच्या काळात तर ते इतकं आवश्यक आहे, की जिथे तुम्हाला संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा मारे होत असतात वेगवेगळ्या विचारांचे, त्यावेळेला आपला विवेक जागृत असला पाहिजे. त्यासाठी सत्य समजून घेतलं पाहिजे. सत्य समजलं तर विवेक अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो. विनोबांचं एक वाक्य सांगते तुम्हाला, की विनोबांनी एका ठिकाणी तरुणांना उपदेश करताना असं म्हटलं होतं, की तुम्ही तुमची मनं रिकामी ठेवू नका. म्हणजे काय, तर तुम्ही इतरांचे विचार तुमच्या मनात बाणगुळ म्हणून वाढवू नका. त्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही तुमचं एक मत तयार करा. आणि त्या मत त्याचा पण हे का नको, पण तुम्हाला माहिती पाहिजे, सत्य माहिती पाहिजे, तर तुम्हाला निवड करता येईल. या रिकाम्या मनाला धरूनच मी आजच्या सर्वाधिक एका प्रॅक्टिकल प्रॉब्लेमकडे येतो, ते म्हणजे ओव्हर थिंकिंग. आमची पिढी सर्वाधिक नॉलेज इकॉनॉमीची भाग बनली. त्यामुळे ती सतत काहीतरी कन्झ्युम करत राहते, काहीतरी विचार करते आणि त्याच्यावरच चरितार्थ चालतो. आणि मग रिकामं मन शैतानाचं घर आहे, आपण पुन्हा शिकत आलोय. सो ओव्हर थिंकिंग हा जो प्रॉब्लेम आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, तो कसा सोडवताय? ओव्हर थिंकिंग हा सगळ्या जनरेशन्सचा प्रॉब्लेम आहे. उलट मला तर कधी कधी असं वाटतं, कारण मी खूप जणांशी वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये बोलत असते, त्यामुळे मला असं वाटतं की निदान जी काम करणारी माणसं आहेत ना, ती पटकन एखादा विषय मागे सोडून पुढे जाऊ शकतात. पण जे निवृत्त लोक आहेत ना, त्यांचं ओव्हर थिंकिंगचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण त्यांना आता दुसरं काही नाहीये. बोलायला सगळी माणसं आहेत का, तर नाही आहेत कदाचित. त्यांच्यासारखीच इतर मंडळी असतील. त्यामुळे एकच मुद्दा कधीतरी झालेला तोच त्याच्यावरती चालू 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 आहे. त्यामुळे ओव्हर थिंकिंग हा फक्त एका जनरेशनचा प्रश्नच नाहीये. ओव्हर थिंकिंग हा सगळ्या जनरेशनचा प्रश्न आहे. आणि मग ह्याच्यासाठी काय पाहिजे, तर एक ध्येय हवं काहीतरी. मी माझं ठीक आहे, हा झालं ना, ओके, ह्याच्यावर मी विचार करीन. आपण काय करतो, फक्त आता आपण फक्त रिसिव्हिंग एंडला आहोत. मी फक्त हातामध्ये मोबाईल घेते आणि बघत राहते. मी फक्त बघत राहते, त्याच्यावर मी विचार सुद्धा करत नाही. प्रोसेसिंग बंद आहे. मी फक्त घेतेय, फक्त घेतेय, फक्त घेतेय. पुस्तक वाचताना पूर्वी कसं व्हायचं, की आपण एखादी ओळ आली तर आपण थांबायचो, की बाबा ह्या लेखकाला काय म्हणायचं असेल. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल, असं ग्रेस साहेब म्हणून गेले. आपण थांबायचो, विचार करायचो, की काय दुःखाचा महाकवी म्हणजे यांना काय म्हणायचंय बाबा. हे जे प्रोसेसिंग आहे ना, ते कमी झालंय. आणि एखादा मुद्दा आपण घेतो,
इतकं सगळं भडीमार होतोय ना आपल्या मनावरती, आणि आपण व्हॉट्सअपमध्ये तर दर दिवशी काहीतरी येतं, आळशी खा म्हणून येतं, म्हणून आपण आळशी आणावी बाजारात ना, तर दुसऱ्या दिवशी येतं की आळशी खाऊ नका. मग ह्या सगळ्यात फक्त मतमतांचा गलबला आहे, आणि त्यातनं जो गोंधळ झालाय त्यातनं माणूस फक्त विचार करत बसतोय, आणि समोर एक ध्येय पाहिजे, ते ध्येय कुठेतरी मिसिंग आहे. आणि ते जर असेल तर ओव्हर थिंकिंग नक्की कमी होतं, की हो हे सगळं ठीक आहे, पण मला आता तिथपर्यंत पोहोचायचंय. राईट. आणि हे ध्येय फक्त तरुणांनाच असलं पाहिजे असं नाही, मध्यम वयीन मंडळींना सुद्धा असेल, आणखीनही कोणाला असेल. आता कितीतरी बायका सध्या संपूर्ण गीता पाठ करतात, म्हणजे मी मला बरीच उदाहरणं देता येतील, हे पटकन सुचलं म्हणून दिलं. किंवा दासबोधाचा अभ्यास करतात किंवा आणि काही करतात. हा एक त्यांनी स्वतःला ठेवलेलं काय आहे, हे एक ध्येय आहे, की बाकी सगळं नको, मी आता त्याच्यावरती लक्ष देईन. आणि एकदा समोर काहीतरी असलं ना, की मला वाटतं आपले विचार त्या दिशेनं चालायला लागतात, बाकीच्या गोष्टींचं महत्त्व कमी होतं. ओव्हर थिंकिंग कधी होतं, जेव्हा आपल्याला दुसरं खाद्य नसतं, त्यावेळेला आपण चरवण करत बसतो. जसा ओव्हर थिंकिंगचा एक प्रश्न आहे, तसाच एक प्रश्न दिसतो किंवा चर्चेत येतो, ते म्हणजे ट्रस्ट इश्यूज. कोणाचाच कोणावरती विश्वास नसणं, मित्राचा, मैत्रिणीचा, मित्रांचा, नवरा बायकोंचा, वडील मुलाचा, आई मुलीचा, ट्रस्टलेस एराकडे आपण चाललोय का काय, अशी चर्चा सातत्यानं होत राहते. परस्पर विश्वास, ट्रस्ट इश्यूज या सगळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं? हे तुमचं ऑब्झर्वेशन खरं आहे, कारण खरंच कमी होत चाललाय प्रत्येकाच्या याच्यावरचा विश्वास. त्याची काय कारणं असतील ह्याला मला वाटतं विचार करावा लागेल आपल्याला त्याच्यावरती. पण निदान घरातल्या घरात तरी आपण हे एक बिल्ड करू शकतो, की बाबा तेवढा विश्वास आपण पण ह्याला माझ्याकडे सुद्धा आता उत्तर नाही. पण ही गोष्ट खरी आहे एवढं नक्की, की विश्वास कमी होत चाललेला आहे, हेही तितकंच खरं आहे. आणि मला असं वाटतं ना, की उतावीळपणा आपला खूप जास्त वाढलाय, आणि ह्याचं कारण म्हणजे माध्यम. आता पूर्वी माझे बाबा 3-4 महिने, जेव्हा अगदी पंजाबची दंगल चालू होती तेव्हा ते 3-4 महिने पंजाबात होते. तर ते तिथे गेल्यापासून रेल्वेचेच अधिकारी होते, पण तिथे त्यांना हे केलं होतं. तर मी सांगते ना, की आम्ही गेल्यानंतर 10-15 दिवस आम्ही शांत होतो, की त्यांचं पत्र येईल, की बाबा पत्र पाठवणार, हा विश्वास होता. त्यांचं पत्र आलं, इथून पत्र जायला वेळ, म्हणजे तेव्हा आम्हाला अस्वस्थता कमी होती का? अस्वस्थता भरपूर होती. पण आता असं झालंय, की निघाल्यापासनं पायरी उतरली, दार उघडलं, गाडीत बसलो, गाडी सुरू केली, दुसऱ्या गिअरवर आणली, इथपासून जायला लागलोय आपण. आणि ह्या सगळ्या रेषेमध्ये जर पुढच्या काही काळांमध्ये जर आपण पाठवले नाहीत मेसेजेस, तर आता कसे कुठे गेले, मला का नाही कळवलं? हा जो भाग आहे ना, हा अतिसंपर्कामुळे झालेला असावा असं आपलं मला वाटतं. माझा दावा नाही, पण हा अतिसंपर्काचा भाग आहे. संपर्क, दुसरी व्यक्ती ही आपण बाजूला ठेवू. आपण मगाशी स्वतःबद्दल बोलत होतो आणि खूप ठिकाणी तुम्ही बोललाय, पण तरी मला समजून घ्यायचं आहे की स्वतः आत गेलं, ही जी लढाई म्हणू, जी चर्चा म्हणू, ती चालू होती ती शर्ट रिपूंची. आणि ते सगळ्यांना तेवढं सगळ्यांना शर्ट रिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे. आजच्या जगात कुठले शर्ट रिपू स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यावर कसं मात करावी? तेच आहेत, काही बदललेलं नाहीये. म्हणजे मला संगीता जोशी आहेत ना शायरा, त्यांचा शेर खूप आवडतो, की तू भेटशी नव्याने, बाकी जुनेच आहे. त्यामुळे या जगात काही बदललं नाहीये, सगळं गोलाकार फिरतंय. आपण नवीन येतोय आणि आपण त्या सगळ्याकडे पाहतोय. त्यामुळे षड्रिपू तेच आहेत. स्पर्धा हा एक त्याच्यामध्ये आता वाढीव आपण म्हणू शकतो. आणि प्रत्येक माणूस काय करतोय हे मला बघण्याची सोय आहे. पूर्वी मला ती नव्हती. आज मी फेसबुक उघडलं की अरे हा काय करतोय, हा काय करतोय, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. ह्या सगळ्यामध्ये आपण असं बघायला विसरलोय. आणि स्पर्धा हा एक नवीन षड्रिपू आहे. पण कशाला स्पर्धा करायची? या स्पर्धेनंच मला वाटतं जास्त गडबड होती. कारण स्पर्धा आली की मला माझं अस्तित्व दाखवायचा लोभ निर्माण होतो, मग तो मोह होतो, तो नाही पूर्ण झाला की क्रोध येतो. हे सगळं सुरू होतं त्याच्यातनं. त्यामुळे काहीच बदललेलं नाहीये, ॲडिशनच फक्त झाली ती या अनेक याच्यातली. त्यातलं स्पर्धा हा मला फार महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक ठिकाणी मी काय केलंय, माझं कसं आहे, ते येणारच आहे बाहेर. जर आपण केलं असेल तर ते येणारच आहे. आणि नाही आलं ठीक आहे, पण तसं होत नाही. तसं होत नाही. जो पहिला मुद्दा तुम्ही म्हटला होता लाईक्स, हा एक खूप मोठा भाग झालाय, की मला सतत व्हॅलिडेशन लागतंय, की मला लाईक केलं म्हणजे बरोबर चाललंय सगळं. नाही, पण मला हा मुद्दा बरोबर वाटेल, भले नाही लोकांना आवडला ठीक आहे, पण ते जे लाईक्स म्हणजे काय, शेवटी व्हॅलिडेशन आहे. तर तो नक्की वाढलेला एक षड्रिपू आहे.
इतकी वर्ष माझं पुस्तक कधीतरी लिहून व्हायचं, ते प्रकाशित व्हायचं, ते गावोगावच्या लायब्ररीमध्ये जायचं, कधीतरी कुणाचं तरी एक पत्र यायचं, म्हणजे माझ्याही त्याविषयी अपेक्षा नसायच्या. पण आता असं झालंय, मी फेसबुकवर 10 ओळी लिहिल्या तरी मी लगेच पुढच्या 15 मिनिटात अरे कोणीच कसं नाही वाचलं अजून, अरे मला एक पण नाही कमेंट आली. हा जो भाग झालाय ना तो जास्त अवघड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग प्रसिद्धी म्हणूया, त्याला काय नावं देता येतील ती, पण हा भाग आहे की माझी दखल घेतली पाहिजे, मला व्हॅलिडेशन मिळालं पाहिजे. हा भाग फार महत्वाचा आहे आणि तो जास्त अवघड होत चाललाय.